तर काल रात्री झोपतानाच मी विचार करून ठेवला होता की उद्या टिफिनसाठी इन्स्टंट आलू पराठे द्यायचे. पण सकाळी उठून बघितलं, सगळं सामान काढलं, म्हटलं वाटीमध्ये काय आहे, मी तर काहीच ठेवलं नव्हतं. बघितलं तर त्याच्यामध्ये कणिक होती. तर म्हटलं कणिक, तर नंतर लक्षात आलं, तर आमच्याकडे एक मुलगी राहायला आली, मी सांगितलं होतं, तिनंच टिफिनसाठी कणिक मळली असेल आणि तिच्याकडून जास्त झाली असेल, म्हणून म्हटलं ठेवून दिली. मग आता म्हटलं चलायचं काहीतरी करूया, आता कणिक कशी वेस्ट घालवायची. तर तिनं कणिक एवढी कडक मळली होती, सगळ्यात आधी ती पातळ करून घेतली. आता तुम्ही म्हणाल तुला सुगरण लागून गेली का? नाही हो मंडळी, मला तर तिच्यापेक्षा पण खराब येतं. आता तुम्हाला एक किस्सा सांगते. तर आमच्या घरात सगळ्यात लहान मी. आता माझ्या आधीच्या बहिणी, त्यांची लग्न होईपर्यंत त्यांनी स्वयंपाक केला, कारण त्या एकदम सुगरण. मला काय कोणी स्वयंपाकात घातलं नाही. त्यानंतर आली माझी वहिनी, मग मला काय स्वयंपाकच करावा लागला नाही. नंतर काय झालं, माझं लग्न. आणि लग्न झाल्या सगळ्यांना वाटतं की हिला 10 वर्षाचा अनुभव असलेल्या बाईंसारखा स्वयंपाक यावा. असं कसं शक्य आहे ना मंडळी. तर घरात सगळ्यात छोटा असल्याचा एक फायदा आणि एक तोटा, असे 2 आहेत बरं का. आजचं नाव आहे काव्या जाधव, पुणे. बाय बाय.